मराठवाडा आणि विदर्भाला विभागणाऱ्या पैनगंगा नदीवर विदर्भातील काही ग्रामस्थांनी आणि मराठवाड्यातील ग्रामस्थांनी असं नदीपात्रात चक्क उपोषण सुरू केलेलं आहे। पैनगंगा नदीचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे, त्यामुळं पैनगंगा नदीवर असणाऱ्या जवळपास विदर्भातील आणि मराठवाड्यातील 100 गावांचा पाणी प्रश्न आ वासून उभा टाकलेला आहे। ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी नाही, शेतकऱ्यांना पाणी नाही, जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, अशी परिस्थिती एकंदर झालेली आहे। त्यामुळं या नदी पात्रात पैनगंगेच्या या शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे। तुम्ही कुठले आहात, काय नाव आहे? विदर्भ। काय नाव? पोरोटीवन प्रकाश गणपत तगरे। बरं, काय परिस्थिती आहे आता सध्या पाण्याची? पाणी नदीला पाणीच नाही आणि आमच्या जनावराला, पशु पक्षी त्याला पण आता स्वतः पाणी नाही आता। आणि याच्या अगोदर आम्ही पाठपुरावे ना का 1.5 महिन्यापासून करत आहोत। जिल्हा अधिकारी असेल, तालुका अधिकारी असेल, सीओ असेल, SDO असेल, मंत्री असेल, इंद्रनी भाऊ, संजय भाऊ यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि त्याच्यामधून आपल्या आमदाराचे, खासदाराचे ते सुद्धा पण कव्हरिंग लेटर लावलेले आहे। तरी पण आमची नाही का आणखी शासनानं आणखी काही आमच्याकडे दखल घेतली नाही। काय नाव तुमचं आणि कुठले आहात? रमेश हरसिंग राठोड, मुरली। काय परिस्थिती आहे सध्या पाण्याची? भयंकर टंचाई आहे। पाणी असे भटकंती फिरावं लागतं, रागायला लागायला बाया लेडीज वर्ग त्याच्यातून 1-1 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागते। आता जेमतेम ढोराची तर दशा आहेच आहे, पण लेडीजची लय दशा आहे पाण्यासाठी। तुमचे काय नाव आहे आणि कुठले आहात? मी ईश्वर जाधव, रिटा येथील रहिवासी। या परिसरातील जे आपलं काही महत्वाचं म्हणून ठिकाण मानलं जाणारा ससरकुंड धबधबा आहे आणि या ठिकाणी या इस्लापूर परिसरातील जवळपास या ससरकुंड धबधब्यावरून आणि या ठिकाणावरून 10 ते 12 गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे। गेल्या 2 महिन्यापासून या परिसरातील 12 ते 15 गावचे शेतकरी जिल्हा प्रशासनाकडे, प्रथमतः कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, जलसंधारण विभाग, त्याचबरोबर जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री, यवतमाळ जिल्ह्याचे आणि नांदेड जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री, तिन्ही आमदार, या हिंगोली लोकसभेचे खासदार, सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून रेटा देत आहेत। निवेदनाद्वारे विविध प्रसार माध्यमांमध्ये देखील या ठिकाणी बातम्या वगैरे देखील प्रकाशित झाल्या, निवेदन देण्यात आले, तरी प्रशासनाने महत्वाचा विषय म्हणजे महिलांसाठी आहे, कारण महिलांनाच पाणी आणावं लागतं। काय परिस्थिती आहे, केव्हापासून पाणी नाही? पाणी 1.5 महिने झाले साहेब, लई परेशानी झाली। आमचे सर्व 15 गावाची लई परेशानी लई मोठी आहे। आता वाचायचं प्रॉब्लेम लई मोठा आहे आम्हाला। काय परिस्थिती आहे ताई? परिस्थिती खूप गंभीर आहे। ढोरं, वासरं आणि माणसं, लेकरं छोटे छोटे, कारण की आम्हाला आसपास पाणीच भेटत नाही कुठं। त्याच्यासाठीच दखल घ्यावी आणि हे सगळं आमचे मान्य करावे। पैनगंगा नदीला इसापूर धरणातून पाणी सोडलं तर या सर्व गावांना पाणी येऊ शकतं। 2.5 MM³ पाणी महिनाभराआधी सोडलं होतं, मात्र वरील जे बंधारे आहेत त्याच बंधाऱ्यामध्ये ते पाणी पूर्णतः थांबलेलं आहे आणि एक पाण्याचा थेंब सुद्धा या गावांना मिळालेला नाही। त्यामुळे तात्काळ प्रशासनानं दखल घेऊन इसापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत। सतीश मोहिते, झी24 तास, इस्लापूर, सहस्त्रकुंड।